नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी आहे न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. बीड जिल्ह्यातील अंजनवती गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी वादळी पावसाने 2 सख्ख्या भावांची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजाब स्वामी येडे आणि पंढरी स्वामी येडे यांच्या घरावर वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडाखा बसला. काही क्षणांतच घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्याने दोन्ही कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेत घरात उपस्थित असलेल्या एका मुलीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान घरात साठवून ठेवलेले सुमारे 15 क्विंटल तूर, 5 ते 6 क्विंटल ज्वारी आणि 9 ते 10 क्विंटल गहू पावसामुळे खराब झाले आहेत. तसेच पलंग, कपाट, टीव्ही, फ्रीज, कूलर आणि इतर संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच बाधित कुटुंबांना आर्थिक मदत आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे अंजनवती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 अशाच बातम्यासाठी पाहत रहा. आवाज झाला अंधाऱ्यात साऱ्या. कसलाच आवाज करायचाच गेला तिथं पत्रे बी एवढं धन धन पाऊस वाजली आवाज बोलायची आवाज फक्त चलन तिकडे खाली बसून बसू नका मी तिकडे बी पळालं नाही तर सगळं नाही तिथं हालायची पाऊसच उघडत नव्हता तिथं होतच नव्हतं. तिकडं कुठं निवाऱ्याला निघाल तर घेतला उडून लागला तर काय करा. अहो आम्ही आधीच तिकडं होतो. तुम्हाला